ओके, तर चला आजपर्यंत आपण काय पाहिलं पहा, लक्ष इकडे द्या, माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे पूर्ण. आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एसएचएम, म्हणजे थोडक्यात मी लिस्टच करतो बोर्डवर. आपण काय पाहिलं एसएचएम मध्ये, पहिल्यांदा आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एसएचएम. तर काय असते कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑफ एसएचएम, काय असते कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन, एफ इक्वल टू मायनस के एक्स, या इक्वेशनला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑफ एसएचएम. ओके, त्यानंतर आपण तयार केलं होतं यावरूनच डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. ओके, लिनियर एसएचएम साठी. अँग्युलर एसएचएम साठी लिहिताना फक्त एक्सच्या जागी थिटा लिहायचा आहे. सॉरी, नंतर आपण फॉर्म्युले काढले होते. पहिला फॉर्म्युला लिहिला होता एक्सप्रेशनचा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, इथेच दिसते एक्सप्रेशन आहे, त्याला राईट कडे शिफ्ट केलं, एक्सप्रेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. नंतर फोर्थ आपण वेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहिला होता, वेलॉसिटी v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पार्टिकल जर राईट एक्स्ट्रीम कडे धावत असेल तर प्लस घ्यायचं आणि लेफ्ट कडे मूव्ह होत असेल तर मायनस घ्यायचं. नंतर आपण डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला तयार केला होता, एक्स इक्वल टू ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. ओके, तर हा झाला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये जर एखादी टर्म ऍड केली त्याचा फक्त अर्थ असाच होतो, टिल द मोशन इज एसएचएम इक्विलिब्रियम इज शिफ्टेड फ्रॉम द मिडल ऑफ द पाथ. ओके, पण याचं कधी कधीच आपल्याला काम पडते. आणि जर इथे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर असेल तरी सुद्धा मोशन एसएचएम राहते, पण त्याची फ्रिक्वेन्सी डबल होऊन जाते, आपण पाहिलंय काही प्रॉब्लेम्स मध्ये. ओके, नंतर आपण याच्या काही केसेस पाहिल्या होत्या अल्फाच्या. अल्फा 0 डिग्री किंवा जर मेन पोझिशन पासून स्टार्टिंग असेल तर, बरोबर आहे ना, अशा वेळेस इक्वेशन लिहितो आपण एक्स इक्वल टू ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी. आणि अल्फा मिळतो 90 डिग्री किंवा π/2 जर स्टार्टिंग एक्स्ट्रीम पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट होत असेल तर, आणि त्यावेळेस एक्स इक्वल टू अल्फा π/2 ऍड करून घेतला तर एक्स इक्वल टू ए इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. आणखी काही महत्वाच्या गोष्टीचं आपल्याला काम पडलं होतं, जसं तुम्हाला व्हीमॅक्स काढायचा आहे तर व्हीमॅक्स इक्वल टू काय असते, हे ओमेगा, आणि व्हेलॉसिटी मॅक्सिमम कुठे असते, ॲट मेन पोझिशन. आणि नंतर 7th फॉर्म्युला ए मॅक्स, ॲक्सेलरेशन मॅक्सिमम बरोबर काय असते, ए ओमेगा स्क्वेअर, आणि कुठे असते, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तेवढं आपण पाहिलं. फक्त जेवढं की आपण स्टडी केलं ना, महत्वाचा पार्ट हाच बोर्डवर आहे. आणि इथे एक चार्ट वगैरे आपण स्टडी केला, ग्राफ आपण स्टडी केले. आणि व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर तुम्ही, ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर तुम्ही याला डिफरन्शिएट करूनही काढू शकता. हे एक महत्वाचं लक्षात राहिलं पाहिजे की डिस्प्लेसमेंट जे आहे ते एक्स वाय ते काय आहे डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी जर काढायचं असेल तर तुम्हाला या डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं पाहिजे एकदा, तर व्हेलॉसिटी मिळेल. आणि जर तुम्हाला एक्सेलरेशन काढायचं असेल तर ह्या व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करा किंवा याला दोनदा डिफरन्शिएट करा एक्सला. तुम्ही काय करू शकता, dv/dt किंवा d2x/dt स्क्वेअर. तर हे काय आहे, ॲक्सेलरेशन. तर बेसिक आहे अगदी. इथपर्यंत आपण पाहिलं. पहा एवढे पिरियड गेलेत, बरोबर आहे, एवढे डीपीपी आपण सोडवले आणि पाहिलं काय तर समरी पहा, बरोबर आहे, एवढीच. आणि म्हणून हे असं समराईज झालं पाहिजे. त्यावेळेस एक्झामचा पिरियड येतो ना, त्या चॅप्टरमध्ये काही नाही असे वर्ड निघाले पाहिजे तुमच्या तोंडातून की हे असं असं केलं झालं चॅप्टर. याच्यानंतर मागची जी प्रोसेस आहे ती प्रॅक्टिसने आपल्याला बरोबर आलेली असते. आता आपल्याला आज स्टडी करायचं आहे एनर्जी इन एसएचएम. काय, एनर्जी इन एसएचएम. तर एनर्जी इन एसएचएम पहिल्यांदा थोडासा जनरल स्टडी करू, नंतर आपल्या बुकमध्ये नोट्समध्ये जसं कंटेंट आहे त्याच्याकडे जाऊ. हा सिंपल पेंडुलमचा बेस्ट एक्झाम्पल आहे लिनियर एसएचएम. आणि पण एक लक्षात ठेवायचं, सिंपल पेंडुलमच्या बॉबची मोशन ही स्ट्रिक्टली लिनियर एसएचएम नाही, कारण हा जो पाथ आहे हा काही म्हटलं तरी सर्क्युलर आहे, बरोबर आहे. ही लिनियर एसएचएम नाही, पण याला जर लिनियर एसएचएम कन्सिडर करायचं आहे तर हा अँप्लिट्यूड जो आहे हा स्मॉल असला पाहिजे. जेवढा अँप्लिट्यूड स्मॉल तेवढे इक्वेशन्स करेक्टली अप्लाय करता येतील या बॉबला. कारण की अँप्लिट्यूड जर स्मॉल असेल तर मोशन लिनियर होणार, बरोबर आहे, क्लोज टू लिनियर होणार. आणि जेव्हा मोशन क्लोज टू, लक्ष माझ्याकडे, माझं बोलणं समजते का तुम्हाला, की जर हा अँप्लिट्यूड तुम्ही कमी केला ना तर हे जवळपास कसं दिसेल, स्ट्रेट लाईन. हे जर स्ट्रेट लाईन दिसत असेल तर आपण लिनियर एसएचएमचे इक्वेशन सगळे पेंडुलमला लावून राहिलो, बरोबर आहे. लिनियर एसएचएमचे इक्वेशन पेंडुलमला तेव्हाच लागू पडतील जेव्हा त्या पेंडुलमचा अँप्लिट्यूड काय असेल, स्मॉल असेल. तुम्ही जर याला मोठा झोका दिला तर तो सर्कल होऊन राहिला, बरोबर आहे, मोशन लिनियर राहणार
नाही, तुम्ही जे रिझल्ट काढणार ते त्यांच्यामध्ये एरर तयार होतील. म्हणून जर तुम्हाला करेक्ट रिझल्ट लागत असतील बाय युजिंग द इक्वेशन्स इन लिनियर एसएचएम, तर अँप्लिट्यूड शुड बी स्मॉल. ओके, म्हणून म्हणतो मी की बेस्ट एक्झाम्पल आहे. आता आपण विचार करू इथे एनर्जीवर. पहा, इथे सुरुवातीला पार्टिकल होता. आता बघा, हा तर ग्राउंड पासून उंच आहे, बरोबर आहे, ग्राउंड पासून उंच आहे. तर मग याची पोटेन्शियल एनर्जी काढताना आपण ही हाईट नाही घेत, आपण काय करतो, रेफरन्स पॉईंट घेत असतो. जे पर्स आहे ही या टेबलवर ठेवलेला आहे, हातावर ठेवला, इथूनच जर हाईट घेतली तर ती 0 घ्यावं लागेल. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी 0 घेतो आपण, ग्राउंडचा विचार नाही करत. पुन्हा समजत आहे का तुम्हाला, जे आपण रेफरन्स पॉईंट घेत असतो, जिथून तुम्ही हाईट, जिथे तो ते स्थिर आहे तिथली हाईट आपण 0 घेतो, आणि त्याच्या वर जर हाईट वाढत असेल तर त्याच्यावर आपण विचार करतो. म्हणून हा ग्राउंड पासून उंच असेल त्यामुळे याला पोटेन्शियल एनर्जी असेलही, बरोबर आहे. काही काही प्रॉब्लेम मध्ये तसं डिझाईन केलेले आहेत प्रॉब्लेम, की ग्राउंड पासूनच्या एनर्जीचाही विचार केलेला आहे, पण सध्या आपल्याला ती एनर्जी विचारात घ्यायची नाही आहे. तर इथे याची हाईट किती घ्यायची तुम्हाला, 0. पण जर तुम्ही याला असं डिस्प्लेस केलं तर डिस्प्लेस केल्यामुळे याची हाईट का होणार, वाढणार. बघा, हा इथे आला तर हाईट काय झाली, याची वाढली. कितीने वाढली, एचने वाढली. हाईट वाढल्यामुळे याच्याकडे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. ज्यावेळेस याला तुम्ही रिलीज कराल, potential energy go on decreasing, it is converted into kinetic energy entirely when it reaches at mean position. इथे त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, कायनेटिक एनर्जी मध्ये. पण मीन व्हाईल द पार्टिकल पजेस पोटेन्शियल एनर्जी ॲज वेल ॲज कायनेटिक एनर्जी. समजलं. पण कुठल्याही पाथला जी टोटल एनर्जी आहे ही एक्स्ट्रीम पोझिशनच्या पोटेन्शियल एनर्जी एवढी असेल किंवा मेन पोझिशनच्या कायनेटिक एनर्जी एवढी असेल. समजून राहिलं का तुम्हाला. एंटायर एनर्जी इथे कोणती आहे, पोटेन्शियल. जसा पार्टिकल खाली येणार पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाईल, कायनेटिक एनर्जी वाढत जाईल. मग इथली जर टोटल एनर्जी विचारली कुठली, तर जेवढी इथे पोटेन्शियल बाकी ठिकाणी तेवढी टोटल असेल. पण ज्यावेळेस पार्टिकल इथे पोहोचेल, एंटायर पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. इथली एनर्जी ओनली कायनेटिक एनर्जी असेल. एंटायर एनर्जी इज ऑफ कायनेटिक फॉर्म ॲट मेन पोझिशन, एंटायर एनर्जी इज ऑफ potential form at extreme position. Total energy equal to potential energy at extreme position. Total energy equal to kinetic energy at mean position. And meanwhile the particle possess potential energy as well as kinetic energy. समजून राहिलं का. याच्या मागे बघा, याच्या मागे काही मॅथमॅटिक्स आणि लॉजिक आणि असं काही बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. एकदमच सिम्पल. तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता, तर आपसात नका बोलू. असं केल्यामुळे हाईट वाढली, हाईट वाढल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी तयार झाली. आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे टोटल म्हणजे आपल्याला अर्थात पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, कायनेटिक एनर्जी काढायची आहे आणि टोटल एनर्जी सुद्धा काढायची आहे इन एसएचएम. समजलं का. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी इन एसएचएम. पण पहा, इथे जी पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जीचे वेगवेगळे सोर्सेस असतात. मी 2 एक्झाम्पल घेतो. पहिलं एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे, एक्झाम्पल ऑफ सिंपल पेंडुलम. इथे जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही कोणत्या फॉर्मची आहे, आणि नंतर आणखी एक एक्झाम्पल आपल्याला घेता येणार. पहा, तर हे एक्झाम्पल असं पण घेता येणार. एक स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगला मास अटॅच केलेला आहे आणि हा इथे स्थिर आहे. याला जर डिस्प्लेस केलं इथपर्यंत, जेवढं डिस्प्लेस कराल इथून, तो काय झाला, अँप्लिट्यूड सोडून दिलं याला, तर हा वर आणि खाली ऑसिलेट होणार. आणि याचा जेवढा पिरियड असेल, लक्ष द्या, याला व्हर्टिकल सस्पेंड केलेला आहे. याला ह्याच सिस्टीमला जर का तुम्ही, हा रिजिड सपोर्ट आहे, इथे एक फ्रिक्शनलेस सरफेस आहे, हा स्प्रिंग आहे, आणि हेच मास जर त्या स्प्रिंगवर ठेवलं, बरोबर आहे, सॉरी सरफेसवर ठेवलं हे मास, आणि याला जर तुम्ही असं एक्सपांड केलं आणि सोडून दिलं, तर इथे सुद्धा या हे मास असं ऑसिलेट होत राहणार. इथेही पिरियड तोच असेल जो इथे आहे, बरोबर आहे. आणि याला इन्क्लाइन प्लेनवर जर ठेवलं, बरोबर आहे, इन्क्लाइन प्लेनवर ठेवलं आणि बरं त्याला ही काय झाली, याची इथे स्थिर राहणार मेन पोझिशन. याला तुम्ही कॉम्प्रेस केलं किंवा बाहेर ओढलं, असं ओढलं आणि सोडून दिलं, तर इथेही हा एसएचएम परफॉर्म करणार, पिरियड इज सेम, बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म काय असेल. इथे पोटेन्शियल एनर्जी कोणत्या प्रकारची असते. आता हा क्वेश्चन तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल. पोटेन्शियल एनर्जी कोणत्या प्रकारची असते. इथे पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. ही आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. इथे आपल्याला असं वाटतं ग्रॅव्हिटेशनल आहे, खाली असं जीचा रोल आपल्याला वाटतो. पण मी मुद्दा एक्झाम्पल कशासाठी दिले, की याला हॉरिझॉन्टलवर ठेवलं, त्याला कॉम्प्रेस केलं, सोडून दिलं, तरी सुद्धा पिरियड तेवढाच आहे. इथे अंडर ग्रॅव्हिटी याच्यावर काहीतरी इफेक्ट आहे, तरी पिरियड तेवढाच आहे. लक्ष द्या, इकडे माझ्या डोळ्यात पाहायचं, इकडे कोणाच्या मागे डोळे नका लपू. इन्क्लाइन प्लेनवर ठेवलं, ओढलं किंवा कॉम्प्रेस केलं, सोडून दिलं, तरी या मासचा पिरियड तेवढाच आहे. इथे जी पोटेन्शियल एनर्जी असेल, स्प्रिंग कॉम्प्रेस झाला म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, स्प्रिंग ओढला गेला म्हणजे
पोटेन्शियल एनर्जी, इथली पोटेन्शियल एनर्जी कोणत्या तऱ्हेची असेल? इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी, जिथे स्प्रिंगला आपण कॉम्प्रेस करतो किंवा सोडून देतो. म्हणून एसएचएम मधली पोटेन्शियल एनर्जी, भ्रमात राहू नका की ग्रॅव्हिटेशनलच असते म्हणून. एसएचएम मधली पोटेन्शियल एनर्जी इलास्टिक तऱ्हेची असू शकते, एसएचएम मधली पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल असू शकते, एसएचएम मधली पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक फॉर्म मधलीही असू शकते. बरोबर आहे. मॅग्नेटिक फॉर्म मधलीही असू शकते. कोणती एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किंवा इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किंवा मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इथे वर्क करू शकते एसएचएम मध्ये. मॅग्नेटचं एक एक्झाम्पल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पण काय करणार आहोत, मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेट टांगायचं आणि त्याला सोडून द्यायचं, तसं ऑसिलेट होत राहते, त्याची मोशन एसएचएम असते. तिथे पोटेन्शियल एनर्जी ही मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी असते. ओके. तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीसाठी एक्सप्रेशन काढायचं आहे. तर इथे तुम्हाला याचा पिरियड म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम असतो आणि याचा पिरियड तुम्हाला पुढे स्प्रिंग मास अरेंजमेंटमध्ये शिकायला मिळेल. तर आपण आता स्टडी हे काढून टाकतो मी, याचं काही काम नाही आता सांगितलं तुम्हाला. तर आपल्याला स्टडी करायचं आहे सुरुवातीला पोटेन्शियल एनर्जी इन एसएचएम. हा पोटेन्शियल एनर्जी कसं काढतो समजून घ्या. बरोबर. तर पहिले आपण काढू पोटेन्शियल एनर्जी, नंतर काढू आपण कायनेटिक एनर्जी. बघा कायनेटिक एनर्जी काढणं सोपं आहे. कायनेटिक एनर्जी काढायची आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ एम व्ही स्क्वेअर. तुम्हाला व्ही माहिती आहे एसएचएम मधला. तुम्हाला जर एसएचएम मधली कायनेटिक एनर्जी काढायला सांगितली तर बिलकुल तुम्ही विचार करायची गरज नाही. कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही तुम्हाला माहिती आहे, व्ही बरोबर किती? प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट हे स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा व्ही इथे लिहायचा, त्याचा स्क्वेअर करून टाकायचा, तुम्हाला कायनेटिक एनर्जी मिळेल. म्हणजे आणि एकदा पोटेन्शियल मिळाली, कायनेटिक एनर्जी मिळाली, टोटल एनर्जी जर विचारली तर पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. विचार केला तर फक्त इथे एकच एक्सप्रेशन आहे. कोणतं? पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी मध्ये काही राहिलंच नाही ना. व्ही तुम्हाला रेडीली माहित आहे, कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. तर कायनेटिक एनर्जीचा प्रश्न राहिला. मी हे नाही सांगत किती येऊन राहिली एवढे येऊन राहिले, पण कायनेटिक एनर्जी काढता येणार ना तुम्हाला. व्ही माहिती आहे तर कायनेटिक एनर्जी काढता येणार. कायनेटिक एनर्जी काढली, पोटेन्शियल एनर्जी काढली, तुम्हाला टोटली काढता येणार. म्हणजे या एक्सप्रेशन मध्ये फक्त एक्सप्रेशन कशाचं आहे? पोटेन्शियल एनर्जीच महत्वाचं आहे. एकदा पोटेन्शियल एनर्जी काढता आली की तुम्हाला कायनेटिक एनर्जी विचारू द्या, टोटल एनर्जी विचारू द्या, सहज काढता येणार. मग पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची एसएचएम मधली समजून घ्या. पहा, हा आहे पाथ ऑफ एसएचएम आणि इथे आहे मेन पोर्शन. मेन पोर्शनला फोर्स आपण 0 घेतो, रिस्टोरिंग फोर्स. ओके. आणि समजा या पार्टिकलला थोडंसं तुम्ही डिस्प्लेस केलं. कितीने डिस्प्लेस केलं? एक्सने. त्यामुळे या पार्टिकलवर ऍक्ट होणारा फोर्स जो आहे तो सेंटरकडे जाणारा असेल, एफ. आणि आता बघा इथे या पार्टिकलवर फोर्स आहे. म्हणजे इथे काय करू आपण की पहिला पॉइंट, एक आपल्याकडे पार्टिकल आहे आणि तो पार्टिकल कशामध्ये आहे? एसएचएम मध्ये आहे. तो सुरुवातीला त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती आहे? एक्स. त्यामुळे त्या पार्टिकलवरचा फोर्स जो आहे तो आहे एफ. एफ इक्वल टू काय असते? मायनस के एक्स. आता बघा काय करू आपण, लक्ष द्या इकडे. फोर्स कुणीकडे आहे? सेंटरकडे जाणारा, मेन पोर्शनकडे जाणारा फोर्स आहे. आपण या फोर्सच्या अगेन्स्ट या पार्टिकलला आणखी थोडंसं डिस्प्लेस केलं. कितीने? डीएक्सने. थोडंसं डिस्प्लेस केलं डीएक्सने. आणि म्हणून या पार्टिकलला काय करायचं? आपल्याला डिस्प्लेस करायचं आहे. कितीने? बाय डीएक्सने, अगेन्स्ट फोर्स. बरोबर आहे, अगेन्स्ट फोर्स या पार्टिकलला डिस्प्लेस करायचं. तर किती वर्डन करावं लागेल? सो वर्डन इक्वल टू काय असते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट जर फोर्सच्या डायरेक्शननी असेल तर पॉझिटिव्ह वर्डन असते. पण इथे फोर्स जिकडे आहे डिस्प्लेसमेंट त्याच्या अपोजिट आहे, तर इथे टाकायचं मायनस साइन. समजलं का? हा पार्टिकल एसएचएम मध्ये आहे. किती अंतरावर आहे? एक्स इतक्या अंतरावर आहे. पार्टिकल जर एक्स इतक्या अंतरावर असेल, इथे पार्टिकल असेल, तर त्यावर काय ऍक्ट होतो? फोर्स. तो फोर्स त्या पार्टिकलला कुणीकडे नेण्याचा प्रयत्न करतो? मेन पोर्शनकडे. त्या फोर्सला तुम्ही काय म्हणता? रिस्टोरिंग फोर्स. म्हणून या एक्स इतक्या अंतरावर रिस्टोरिंग फोर्स किती आहे? एफ. त्या फोर्सच्या अगेन्स्ट, म्हणजे तो फोर्स पार्टिकलला मेन पोर्शनकडे ओढण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही त्या पार्टिकलला डिस्प्लेस केलं अगेन्स्ट फोर्स बाय डीएक्स. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? वर्क डन करावं लागेल. बरोबर आहे. आणि म्हणून वर्क डन काय असणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एफ इंटू डीएक्स. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट फोर्सच्या अपोजिट आहे म्हणून इथे काय लिहिलं? मायनस साइन. पण एफ असतो किती? मायनस के एक्स. आणि त्यामुळे वर्डन जे आहे ते काय असणार? एफच्या जागी मायनस के एक्स. सो के एक्स इंटू डीएक्स. आता ऐकून घ्या बरोबर. इथे ना बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते. ओके. काय कन्फ्युजन होते सांगतो तुम्हाला. की हे झालं डीडब्ल्यू. आता तुम्हाला काय विचारतील पहा, की या पार्टिकलला तुम्ही मेन पोझिशन पासून
एक्स इतक्या अंतरापर्यंत डिस्प्लेस केलं आणि इथून इथपर्यंत वर्डन विचारलं. मीन पोझिशन पासून तर एक्स इतक्या अंतरापर्यंत वर्डन. तुम्ही जे वर्डन काढलं ते हा एक्स होता आणि याला तुम्ही थोडंसं डिस्प्लेस केलं कितीनी dx ने. या स्टेप मधलं तुम्ही वर्डन काढलं बरोबर. तुम्हाला जर टोटल वर्डन काढलं असेल तर तुम्ही काय केलं असेल माहितीये का, इथे थोडंसं डिस्प्लेस केलं असेल dx, वर्डन झालं dw, आणखी dx वर्डन झालं dw, आणखी dx, असं वाढवता वाढवता तुम्ही डिस्प्लेसमेंट किती केलं x, आणि तुम्हाला काढायचं टोटल वर्डन. म्हणजे लहान लहान वर्डन झाले असतील सर्वांना एकत्र करायचं म्हणजे एका स्टेप मधलं वर्डन घ्या आणि त्याचं इंटिग्रेशन घ्या. पण सुरुवातीला पार्टिकल कुठे होता, मीन पोझिशनला, म्हणजे x इक्वल टू 0. नंतर पार्टिकल इथे आणला म्हणजे फायनल काय असणार, x इक्वल टू x. बरोबर. हे काय झाले, लिमिट. म्हणून जर तुम्हाला टोटल वर्डन काढायचं असेल इन डिस्प्लेसिंग द पार्टिकल, बरोबर आहे, सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला काय काढायचं आहे, टोटल वर्डन काढायचं आहे फॉर डिस्प्लेसमेंट एक्स. हे समजून राहिलं का तुम्हाला, एक्स इतक्या डिस्प्लेसमेंटसाठी टोटल वर्डन काढायचं आहे. म्हणजे मला असं वाटते की कन्फ्युजन जे आहे ते कसं आहे की बा पहिले तर तुम्ही पार्टिकल इथे घेतला आहे ना, इथून त्याला dx ने पुढे डिस्प्लेस केलं आणि टोटल वर्डन काढताना बरोबर आहे तुम्ही x इक्वल टू 0 टू x इक्वल x घेतलं. म्हणजे हे पुढे कशासाठी घेतलं, ही एक सिंगल स्टेप आहे फक्त. म्हणजे एका सिंगल स्टेप मध्ये डिस्प्लेसमेंट किती असेल, एका सिंगल स्टेप मध्ये वर्डन किती असेल ते काढायचं. आणि टोटल वर्डन काढताना एका सिंगल स्टेज मध्ये जे वर्डन आहे त्याला, समजून राहिलं का तुम्हाला, कोणतंही वर्डन काढताना आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना काय केलं होतं, छोट्या पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि त्याला इंटिग्रेट केलं. टोटल मास ऑफ द रॉड काढताना छोट्या एलिमेंटचं मास काढलं आणि त्याला इंटिग्रेट केलं. डिस्कचं मास काढताना आपण छोट्या रिंगचं मास काढलं त्याला इंटिग्रेट केलं. तसंच इथे काय करायचं आहे की या पार्टिकलला इथून इथपर्यंत तुम्ही डिस्प्लेस केलं. इथे काय केलं तुम्ही, त्याला dx ने डिस्प्लेस केलं आणि dx ने डिस्प्लेस करताना वर्डन किती झालं dw. टोटल वर्डन काढताना याचं काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. समजलं तुम्हाला, ओके. म्हणून टोटल वर्डन फॉर डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम ओरिजिन, तर टोटल वर्डन काढताना हे जे dw आहे याला काय करणार, इंटिग्रेट. सो kx इंटू dx, फक्त लिमिट काय घेणार 0 टू x. वाय, बिकॉज पार्टिकल सुरुवातीला कुठे होता, मीन पोझिशनला, म्हणजे x किती होता 0. नंतर पार्टिकल कुठे पोहोचला, x इतक्या अंतरावर. तो x एक्स्ट्रीम पोझिशन असू शकतो, काही पण असू शकतो, बरोबर आहे. म्हणून आपण लिमिट घेतले 0 टू x. k आहे कॉन्स्टंट, इथे x चा पॉवर किती आहे 1. म्हणून वर्डन काढताना तुम्हाला काय करावं लागेल, k कॉन्स्टंट, याचा x चा पॉवर 1. सो इट इज x स्क्वेअर बाय 2 आणि लिमिट लिहा इथे 0 टू x. आणि म्हणून वर्डन बरोबर काय मिळेल, या x च्या जागी x लिहा, मायनस x च्या जागी 0. 0 लिहून काही उपयोग नाही आहे, 0च येणार आहे. म्हणून वर्डन काय मिळेल, हाफ k x स्क्वेअर. हे काय झालं वर्डन. म्हणजे त्या पार्टिकलला तुम्ही काय केलं, असं डिस्प्लेस केलं. लक्ष इकडे माझ्याकडे, डिस्प्लेस करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, वर्डन. पण ते वर्क करत असताना त्या पार्टिकलची हाईट वाढली. सो दॅट वर्डन इज कन्व्हर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, ते वर्क कशामध्ये स्टोअर झालं, पोटेन्शियल एनर्जी. तो स्प्रिंग मास अरेंजमेंट असेल, त्या स्प्रिंगला तुम्ही मासला तुम्ही खाली ओढलं तरी काय केलं, वर्क इज कन्व्हर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. काहीतरी ऑब्जेक्ट खाली पडलं, तुम्ही त्याला वर उचललं, काय केलं, वर्क इज कन्व्हर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. मग सिलेबस मध्ये अनेक ठिकाणी जिथे पोटेन्शियल एनर्जी काढायचं काम पडत असते तिथे आपण वर्कच काढतो आणि दॅट वर्क इज कन्व्हर्टेड इनटू और स्टोर्ड ॲज पोटेन्शियल. समजलं का, ज्या ज्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं काम पडते, ग्रॅव्हिटेशन मध्ये पोटेन्शियल एनर्जी काढायचं काम पडते, मॅग्नेटिझम मध्ये पोटेन्शियल एनर्जी काढायचं काम पडते, त्या ठिकाणी आपण वर्डन काढत असतो. नंतर आपण सांगतो की दॅट वर्डन इज स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. ते वर्डनच काय म्हणून स्टोर्ड होत असते, पोटेन्शियल एनर्जी. पण पोटेन्शियल एनर्जी इंडिपेंडेंटली कधीच निघत नाही कुठेही. जर तुम्हाला कधी विचारलं पोटेन्शियल एनर्जी काढा, चिकटे हॅलो, जर तुम्हाला विचारलं पोटेन्शियल एनर्जी काढा, तर तुम्हाला काय करावं लागेल, कुठल्या तरी एका स्टेज मधला फोर्स, त्या फोर्सला थोडंसं डिस्प्लेस करायचं, काय मिळेल, छोट्या स्टेप मधलं वर्डन. हेच टेक्निक आहे, कोणतंही चॅप्टर असू द्या, पोटेन्शियल एनर्जी याच्याशिवाय दुसऱ्या मेथडने काढलेलीच नाही आहे. मग काय काढाल तुम्ही, फोर्सला डिस्प्लेस कराल, इकडे तिकडे पाहता, फोर्सला डिस्प्लेस कराल, काय मिळेल, त्या छोट्या स्टेप मधलं वर्डन. आणि टोटल वर्डन काढताना ते जे लहान वर्डन मिळालं त्याला काय करणार, इंटिग्रेट करा, तुम्हाला टोटल वर्डन मिळेल. पण हे वर्डन काय म्हणून स्टोअर्ड होणार, पोटेन्शियल एनर्जी. जे मिळेल तेच पोटेन्शियल. कुठेही पोटेन्शियल एनर्जी काढायचं टेक्निक एकच आहे. ग्रॅव्हिटेशन मधली पोटेन्शियल एनर्जी असो, इलेक्ट्रोस्टॅटिक मधली पोटेन्शियल एनर्जी असो, बरोबर आहे, मॅग्नेटिझम मधली पोटेन्शियल, कुठेही पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी काय करावं लागेल, फोर्स काढायचा. जिथे फोर्स आहे तिथेच पोटेन्शियल एनर्जी आहे. इव्हन आपण त्या याच्यामध्ये पण पाहिलं, सरफेस टेन्शन मध्ये ते जे सरफेसवरचे मॉलिक्युल असतात त्यांच्यावर डाऊनवर्ड फोर्स असतो,
बरोबर आहे. म्हणून त्यांच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असते. पोटेन्शियल एनर्जी आणि फोर्स यांचं क्लोज रिलेशन आहे. फोर्स आहे तर पोटेन्शियल एनर्जी आहे. तो जो बाण आहे बरोबर आहे, तो दोरावर असा ओढलेला असतो, ओढतो त्यावेळेस तो दोरा त्यावर काय एक्झर्ट करतो, फोर्स. म्हणून त्याच्यामध्ये काय स्टोर्ड आहे, पोटेन्शियल एनर्जी. टाकीमध्ये पाणी साठवलेलं आहे, तिथे कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणून त्यावर काय आहे, पोटेन्शियल एनर्जी. असं होऊ शकत नाही की फोर्स नाही आणि पोटेन्शियल एनर्जी विचारून राहिले म्हणून. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी विचारलं की फोर्स आहे. एका सिंगल स्टेप मधला फोर्स काढायचा, त्या फोर्सला डिस्प्लेसमेंटने मल्टिप्लाय करायचं, छोटंसं वर्डन मिळेल, त्या वर्डनला इंटिग्रेट करायचं आणि इंटिग्रेट करताना लिमिट पहिल्यांदा पार्टिकल कुठे होता नंतर कुठे ठेवला ते लिमिट असतील आणि तुम्हाला मिळेल वर्डन. जेवढं वर्क तुम्ही केलं ते वर्डन पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर झालेलं असेल कुठल्याही चॅप्टर मध्ये. समजलं? म्हणून हे तुम्ही काढलं वर्डन आणि वर्डन म्हणजेच काय असेल, पोटेन्शियल एनर्जी. सो दिस वर्डन इज स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. म्हणून तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. ओके, हाफ के एक्स स्क्वेअर. त्याचा तुम्हाला दुसरा फॉर्मही लिहिता येणार. तो कोणता? आपण बघा, आपण काय केलं होतं, के बाय एम बरोबर ओमेगा स्क्वेअर. म्हणून के बरोबर काय लिहिता येणार, एम ओमेगा स्क्वेअर. म्हणून तुम्ही के च्या जागी एम ओमेगा स्क्वेअर लिहू शकता. असं पोटेन्शियल एनर्जी काय मिळेल, हाफ केला काय लिहायचं, एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तो वरचा किंवा खालचा कोणता एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. मला वाटतं वरचा सिंपल आहे, हाफ के एक्स स्क्वेअर. के तुम्हाला सेपरेट माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जी, किंवा हाही ठेवला तरी चालेल लक्षात. हे झालं पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम मिनिमम काढता येणार, तुम्हाला काढता येणार का? पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड आहे पहा. एम मास कॉन्स्टंट आहे, ओमेगा अँग्युलर सिस्टमची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. सो पोटेन्शियल एनर्जी डिपेंड ओनली अपॉन एक्स. एक्स वर डिपेंड आहे. एक्स जर 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी 0 मिळेल, म्हणजे मिनिमम. समजतं? आणि म्हणून मिनिमम पोटेन्शियल एनर्जी कुठे असेल, मीन पोझिशनला. आणि एक्स ज्यावेळेस मॅक्सिमम असेल, किती असतो एक्स मॅक्सिमम, ए प्लस ए किंवा मायनस ए, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी काय असणार, मॅक्सिमम. तुम्हाला मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळेल. मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी काढताना एक्सला काय लिहिणार, ए. आणि तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की जेवढी मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी एवढी असेल तेवढीच टोटल एनर्जी असेल. बरोबर आहे. तुम्हाला टोटल एनर्जी विचारलं, टोटल एनर्जी बद्दल काही पत्ताच दिला नाही, तुम्हाला समजलं पाहिजे यार पोटेन्शियल एनर्जी आहे तीच मॅक्सिमम असली म्हणजे टोटल एनर्जी मिळेल. कायनेटिक एनर्जी दिलेली आहे तीच मॅक्सिमम जेव्हा होणार टोटल एनर्जी होणार. कधी कधी असं फिरवतात आणि आपल्याला वाटतं टोटलच काढली पाहिजे. बरोबर आहे, समजलं का? म्हणजे यावरून तुम्हाला मॅक्सिमम आणि मिनिमम काढता येणार. सो ऍट मीन पोझिशनला एक्स बरोबर काय असतो, 0. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी बरोबर काय राहणार, मिनिमम. आणि किती, 0. आणि ऍट एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स बरोबर काय असणार, प्लस मायनस आहे. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी काय असणार, मॅक्सिमम. आणि किती, हाफ के ए स्क्वेअर. आणि तुम्ही केला एम ओमेगा स्क्वेअर केव्हाही लिहू शकता. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. जर पोटेन्शियल एनर्जी समजलं तर मी तर म्हणतो पुढचं तुम्ही विचारूही नका. तुम्ही म्हणायला पाहिजे आम्ही पुढे करतो. कारण पुढे काय करणार, कायनेटिक एनर्जी काढणार, व्ही माहिती आहे तर कायनेटिक एनर्जी काढता येते. नंतर काढणार टोटल एनर्जी, पोटेन्शियल माहिती आहे, कायनेटिक एनर्जी माहिती आहे, काय काढता येते, टोटल एनर्जी. आणि हे बोर्डमध्येही विचारतात. जमेल तुम्हाला? एकदमच सिंपल आहे, याच्यामध्ये काहीच नाही माझ्यामध्ये. समजलं? हा पार्टिकल कशामध्ये आहे, एसएचएम मध्ये आहे. त्या पार्टिकलची ही काय झाली, मेन पोझिशन, ही काय झाली, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली राईट एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे. याचा अँप्लिट्यूड किती आहे, हे वगैरे वगैरे तुम्हाला मसाला भरावा लागेल याच्यामध्ये. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, ए इज द अँप्लिट्यूड. ओके, लक्ष इकडे. ओ इज द मेन पोझिशन, पी अँड क्यू किंवा ए अँड बी आर द एक्स्ट्रीम पोझिशन. कन्सिडर पार्टिकल ॲट अ डिस्टन्स x from mean position, restoring force acting on it is given by F equal to minus kx. Now the particle is displaced slightly किंवा infinitesimally by displacement dx. थोडासा particle displace केला, so burden is given by F into dx. Minus sign is due to fact that force and displacement are oppositely directed. लिहिलं नाही तरी चालतं. F ला काय लिहायचं, मायनस kx. मायनस मायनस काय होणार, kx into dx. पहा इथे ना आणखी एक कन्फ्युजन कोणाच्या मनात येऊन गेलं असणार की जेव्हा ज्या डायरेक्शनने फोर्स असतो त्याच डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट जेव्हा असते तेव्हा वर्डन निगेटिव्ह असते. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट वेन दे आर इन सेम डायरेक्शन वर्डन इज निगेटिव्ह. वर्डन पॉझिटिव्ह तेव्हाच असते जेव्हा डिस्प्लेसमेंट फोर्सच्या अगेन्स्ट असते. मग इथे काय म्हटलं मी, इथे कन्फ्युजन थोडं होते की फोर्स ज्या डायरेक्शन या डिस्प्लेसमेंट त्याच्या अपोजिट आहे आणि तरी डिस्प्लेसमेंट वर्डन आपण काढलं निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह यायला होतं पाहिजे होतं पण इथे काय लिहिलं आपण, निगेटिव्ह लिहिलं. पण त्याचं कारण त्या एफ मध्ये आहे, बिकॉज एफ इक्वल टू मायनस के एक्स. कारण त्याचं रिलेशन आपण एक्स सोबत जोडायला पाहिजे.
ओके, अल्टिमेटली वर्डन इथे पॉझिटिव्ह आहे अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट असतं. म्हणजे मी काय बोललो समजलं का? समजा हा पेन आहे, मी असं याला खाली सोडून राहिलो, तर वर्डन काय असणार? निगेटिव्ह, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्सही खाली आहे आणि मी त्याला डिस्प्लेसही खाली करून राहिलो, वर्डन काय असणार? निगेटिव्ह असेल. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला वर चढवता वर्डन काय असणार? पॉझिटिव्ह असेल. समजत आहे का? ओके, तर हे झालं स्मॉल स्टेप मधलं वर्डन. टोटल वर्डन काढताना याचं काय कराल? इंटिग्रेशन घ्याल. इंटिग्रेशन घेताना तुम्ही के कॉन्स्टंट काढू शकता. इथे बाहेर के काढला असता तरी चालला असता. ओके, तर बाहेर के काढून टाका. के जर बाहेर काढला तर इथे इंटिग्रेशन काय येणार? के बाहेर काढला एक्स इंटू डीएक्स, इथे 0 टू एक्स. इथे काय कराल? एक्सचा पॉवर किती आहे? 1. इंटिग्रेशन करताना पॉवर 1ने वाढवा, त्याच पॉवरनी डिवाइड करा. एक्सचा पॉवर 1 आहे, 1ने वाढवला होणार 2, त्याच पॉवरने डिवाइड केला. इथे पुढे काय केलं समजलं का तुम्हाला? मी लिहिलं नाही. आता एक्सच्या जागी एक्स मायनस एक्सच्या जागी 0, तर तेच राहणार ना, म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. समजत आहे का? लिमिट लिहिणं माहिती आहे का तुम्हाला? समजा ही स्टेप अशी असती. फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी मी सांगत आहे. कुठे करतो? मी इथे करतो. तुम्हाला काय मिळालं इथे? वर्डन इक्वल टू के इंटू एक्स स्क्वेअर बाय 2. इथे ए टू बी. मग काय केलं असतं मी? डब्ल्यू इक्वल टू इथे के, इथे काय केलं असतं? एक्सच्या जागी बी, म्हणजे बी स्क्वेअर बाय 2 मायनस ए स्क्वेअर बाय 2 असं असं करत असतात. पण इथे काय केलेलं आहे? लोअर लिमिट किती आहे? 0 ना, अप्पर लिमिट किती आहे? एक्स, म्हणजे एक्सच्या जागी एक्स, म्हणजे हा के, एक्सच्या जागी काय लिहिलं? एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्सच्या जागी काय लिहिलं? 0. त्यामुळे काय झालं? ते के एक्स स्क्वेअर बाय 2. मी ते लिहिलं नाही. ज्यांचं अॅनिमल सायन्स वगैरे असेल किंवा ज्यांचं मॅथमॅटिक्समध्ये फारच प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सांगितलं. ठीक आहे, हे कसं आलं तर. आणि नंतर सांगायचं की दिस वर्डन इज स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तोच जो वर्डनचा आहे, हाफ के एक्स स्क्वेअर. फक्त केला काय लिहायचं? एम ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी. समजलं? मिनिमम कुठे? मीन पोझिशनला एक्स 0, पोटेन्शियल एनर्जी 0. मॅक्सिमम कुठे? एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स मॅक्सिमम ए, आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा मॅक्सिमम असेल. आणि जेवढी मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी असेल तेवढीच टोटल एनर्जी असेल. सो दिस द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर पोटेन्शियल एनर्जीसाठी एक्सप्रेशन काढलं. आता आपल्याला काढायचं एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इन एसएचएम. ओके, पहा किती सिंपल आहे. मला वाटतं समजली आहे तुम्हाला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ एम व्ही स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू, किंवा बट असं करू, बट व्ही किती असतो? व्ही इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, याचा स्क्वेअर करून इथे लिहा. म्हणून तुम्हाला कायनेटिक एनर्जी काय मिळेल? कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ एम याचा स्क्वेअर काय होणार? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी आहे. एम ओमेगा स्क्वेअरला काय लिहू शकता? के. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअरला के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी इन एसएचएम. समजलं का? पोटेन्शियल एनर्जी काय होतं? हाफ के एक्स स्क्वेअर होतं, आणि कायनेटिक एनर्जी किती आहे? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. समजते? एक्स जेवढा कमी कायनेटिक एनर्जी तेवढी जास्त, बरोबर आहे. सो ऍट मेन पोझिशनला एक्स बरोबर काय असणार? 0. एक्स 0 ठेवा, इथे 0 ठेवा. इथे 0 ठेवला तर काय मिळेल? कायनेटिक एनर्जी काय होणार? मॅक्सिमम. आणि किती? हाफ के ए स्क्वेअर. आणि ऍट एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स काय असणार? प्लस मायनस ए. एक्सच्या जागी जर ए लिहिला तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0, तर कायनेटिक एनर्जी होणार मिनिमम, आणि ती किती होणार? 0. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक. समजलं का? हो की नाही? हा, म्हणजे हे असं पाठ करायची गरज नाही आहे. जर वेलॉसिटी माहिती आहे तर कायनेटिक एनर्जी, बस एवढंच लक्षात ठेवायचं माइंडमध्ये. वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे ना, कायनेटिक एनर्जी काढता येते. फक्त ना बोर्डमध्ये वगैरे लिहिताना एम ओमेगा स्क्वेअरला के लिहून टाकलं किंवा नाही लिहिलं तरी चालते. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी इन एसएचएम. मॅक्सिमम कुठे? मिनिमम कुठे? किती मॅक्सिमम? ओके, नंतर काय काढायचं आहे? काय? टोटल एनर्जी इन एसएचएम. एसएचएम मधली टोटल एनर्जी काढायची आहे. टोटल एनर्जी काढताना याला टी ने दाखवू. टोटल एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. आता लक्ष द्या, इन टर्म्स ऑफ के लिहू आपण. टोटल एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी हाफ के एक्स स्क्वेअर, आणि कायनेटिक एनर्जी काय मिळाली? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इकडे बघा, इथे प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल. त्यामुळे टोटल एनर्जी काय मिळेल? हाफ के ए स्क्वेअर. समजा याला इन द फॉर्म ऑफ मास लिहायचं असेल तर हाफ केला काय लिहायचं? एम ओमेगा स्क्वेअर के स्क्वेअर. सो दिस द एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. बरोबर आहे? तुम्हाला मिळालं असेल की समजलं असेल, कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी मॅक्स इक्वल टू टोटल एनर्जी. टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी मॅक्स पोटेन्शियल एनर्जी मॅक्स एवढीच असते. समजलं का?
तीनही फॉर्म्युले लर्न झाले. 3 कायचे 2च फॉर्म्युले, तिसरा तर मिळालाच. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड टोटल एनर्जी इन एसएचएम. पण ना यावर प्रॉब्लेम जे विचारतील त्यावर आपल्याला वर्क करता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे. पहा इकडे लक्ष द्या. आपण 3ही फॉर्म्युले लिहू. तर पहिला फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी काय मिळाला, हाफ के एक्स स्क्वेअर किंवा हाफ केला एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मुद्दाम तुमच्या पाठ झाले पाहिजेत म्हणून लिहित आहे. नंतर कायनेटिक एनर्जी काय मिळालं, हाफ के काय मिळेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा हाफ केला काय लिहायचं एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि जर तुम्हाला टोटल एनर्जी काढायची असेल तर या दोघांची सम काय मिळेल, हाफ के ए स्क्वेअर किंवा हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे. प्रॉब्लेम सोडवताना ना हे फॉर्म्युले पाठही पाहिजे बरेचदा. ठीक आहे. तर आता पहा इथे आणखी काय विचारतील, कसे प्रॉब्लेम्स विचारतील. सो टोटल एनर्जी इन एसएचएम इज गिव्हन बाय काय लिहिलं आपण, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. पाहता ओमेगा कॅन बी रिटन ॲज 2 पाय इटा. ओके. आणि असं जर लिहिलं आपण टोटल एनर्जी इक्वल टू हाफ एम, इथं काय लिहिणार 4 पाय स्क्वेअर इटा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. बघा हाफ कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, 4 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे. तुम्ही जर बदलू शकता तर फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड बदलू शकता. तुझं सिंपल पेंडुलम माझं काहीतरी चुकून राहिला. तो जो सिंपल पेंडुलम आहे त्याच्या बॉबला आपण असं ओढलं इकडे जास्त तर अँप्लिट्यूड जास्त होईल, थोडंसं ओढलं तर अँप्लिट्यूड कमी होईल. म्हणजे अँप्लिट्यूड आपण बदलू शकतो. बरोबर आहे. आणि ही लेंथ जर बदलली तर पिरियड आणि फ्रिक्वेन्सी बदलता येते सिंपल पेंडुलमच्या बाबतीत. म्हणजे आपण कोणताही फॅक्टर अर्थात बदलता येऊ शकतो. पण एम कॉन्स्टंट घेतला, 4 पाय कॉन्स्टंट आहे, 4 पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, इटा आणि ए जर बदलत असेल तर आपण लिहू शकतो की टोटल एनर्जी जस्ट इनी दाखवली तरी चालेल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा स्क्वेअर ए स्क्वेअर. तुम्हाला असं म्हटलं की इन एसएचएम फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड बोथ आर डबल. फ्रिक्वेन्सी डबल केली, अँप्लिट्यूड डबल केली तर टोटल एनर्जी किती होणार 16. इटा डबल केला 2 स्क्वेअर 4, अँप्लिट्यूड डबल केला बरोबर आहे 4 इंटू 4 16. या आणि पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे रेसिप्रोकल. इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर बाय टी स्क्वेअर. इथे तेच विचारतील, अँप्लिट्यूड डबल केला आणि पिरियड डबल केला, फ्रिक्वेन्सी रिमेन टोटल एनर्जी रिमेन सेम. कारण पिरियड डबल केला खाली 2 येणार त्याचा स्क्वेअर 4, अँप्लिट्यूड डबल केला 2 येणार त्याचे स्क्वेअर 4. कधी कधी असं विचारतील की मासही सांगतील, मास डबल केलं, फ्रिक्वेन्सी डबल केली, अँप्लिट्यूड डबल केला. फ्रिक्वेन्सी डबल केली 2 स्क्वेअर 4, अँप्लिट्यूड डबल केला 2 स्क्वेअर 4 आणि मास डबल केलं 4 इंटू 4 16 इंटू 2 किती येणार 32 टाइम्स. असं काहीतरी विचारतील. असे काही प्रॉब्लेम आले तुम्हाला सोडवता येतील का, सोडवता येतील ना. मग फक्त फॉर्म्युला लिहायचा आणि त्या फॉर्म्युल्यामधल्या कॉन्स्टंट टर्म सोडून द्यायचा आणि जे डबल किंवा हाफ केलं ते करायचं. समजते का, हो की नाही. हा. तर यावरून तुम्हाला अँप्लिट्यूडचा पिरियडचा टोटल एनर्जीवर होणारा इम्पॅक्ट समजून घेता येईल. आता आपल्याला पाहायचं आहे, समजलं एवढं, काय डाऊट होता. एन स्क्वेअर कुठे गेला, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. जिथे इटा आहे तिथे आपण 1/t लिहू शकतो. म्हणून आपण यालाच काय लिहू शकतो, टोटल एनर्जी इक्वल टू इथं ए स्क्वेअर आणि प्रोपोर्शनल टू लिहायला पाहिजे. आणि इटाला 1/t लिहिलं म्हणून काय लिहिलं टी स्क्वेअर. समजलं का. इटा कुठे गेला, इटालाच काय लिहिलं 1/t लिहिलं. ओके. हे झालं प्रोपोर्शनॅलिटी. याच्यामध्ये मासही येऊ शकते. विचार केला तर जे बदलते ते इथे ठेवायला पाहिजे. यू कॅन कीप इट मास ॲज इट इज. बरोबर आहे. आणि 2 आणि 4 पाय स्क्वेअर दे आर ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे व्हॅरिएशन ऑफ किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी इन एसएचएम. आज फारच शांत आहात तुम्ही. पहा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय असेल पहा, लक्ष द्या. पहिले तर ना आपण एक एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवू. डोळे उघडे ठेवा. इकडे पहा, हा सिंपल पेंडुलमचा बॉब आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे. इकडे पहा, ही कोणती पोझिशन आहे, मेन पोझिशन. याला तुम्ही डिस्प्लेस केलं तर ही कोणती पोझिशन झाली,
राईट एक्स्ट्रीम पोझिशन, बरोबर आहे. इकडे जर आला हा तर कोणती पोझिशन? लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मला सांगा एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलला फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलला फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे, त्याची पूर्ण एनर्जी पोटेन्शियल आहे ॲट एक्स्ट्रीम. मेन पोझिशनला पार्टिकलला फक्त काय, हा काही जे नसतील चॅप्टरला प्रेझेंट त्यांना थोडं गडबड झालं. इथे पार्टिकल धरून ठेवला, सोडून दिला, बरोबर आहे. सोडून दिला तर हा धावत इथे येणार, इथपर्यंत त्याचं स्पीड वाढत वाढत जाणार, इथे स्पीड होणार मॅक्सिमम. म्हणून इथे एनर्जी असेल कायनेटिक आणि तेही मॅक्सिमम. टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी असेल, पण टोटल एनर्जी मात्र सर्व ठिकाणी सेमच राहील. बघा आपण टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आताच लिहिला ना. टोटल एनर्जी इक्वल टू काय मिळालं आपल्याला? हाफ के ए स्क्वेअर हे मिळाले, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक्सचा काही रोलच नाहीये, एक्स नाही आहे. सो टोटल एनर्जी इज इंडिपेंडेंट ऑफ एक्स, बरोबर आहे. पार्टिकल कुठे आहे त्यावर टोटल एनर्जी डिपेंड नाही. इट डिपेंड्स ओनली अपॉन मास अँड फ्रिक्वेन्सी. हाफ याला काय लिहू शकता? एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. टोटल एनर्जी कशावर डिपेंड आहे? इट डिपेंड अपॉन मास, इट डिपेंड अपॉन फ्रिक्वेन्सी ऑर पिरियड, इट डिपेंड अपॉन अँप्लिट्यूड किंवा अँप्लिट्यूडचा स्क्वेअर, मोर करेक्टली फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर. ओके, आता आपल्याला इथे ग्राफ करायचा आहे आणि त्या ग्राफमध्ये ह्या सर्व एनर्जी दाखवायच्या आहेत. कशा दाखवता येतील पहा. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड टोटल एनर्जी इन एसएचएम. इथे बघा मी काय करतो, हा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे यावर मी डिस्प्लेसमेंट दाखवतो, बरोबर आहे. व्हर्टिकल ऍक्सिस वर दाखवायची आहे मला एनर्जी. इथे काय दाखवणार? एनर्जी. इथे दाखवायचं आहे डिस्प्लेसमेंट. इथे डिस्प्लेसमेंट किती झालं? 0. इथे एक्स 0 आहे, म्हणजे ही कोणती पोझिशन असेल? मेन पोझिशन. पार्टिकल इथे धावला इथपर्यंत, इथे एक्स इक्वल टू प्लस ए आहे, ही काय असेल? राईट एक्स्ट्रीम पोझिशन. इथे एक्स इक्वल टू, बरोबर, जेवढं तिकडे घेतलं तेवढंच इकडे घ्या. एक्स इक्वल टू मायनस ए आहे, हे काय असेल? लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन असेल. इथे एनर्जी घ्यायची आहे पहा. टोटल एनर्जी पार्टिकल कुठे असू द्या, या राईट एक्स्ट्रीमला असेल तर इथे पार्टिकल असेल, बरोबर आहे. लेफ्ट एक्स्ट्रीमला असेल तर इथे पार्टिकल असेल, मेन पोझिशनला असेल, पार्टिकल कुठे असू द्या, टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. म्हणून ही जी लाईन आहे ही लाईन काय दाखवते? हीच लाईन रिप्रेझेंट टोटल एनर्जी इन एसएचएम. टोटल एनर्जी इज पॅरलल टू हॉरिझॉन्टल ऍक्सिस. सॉरी, हॉरिझॉन्टल म्हटल्यापेक्षा डिस्प्लेसमेंट ऍक्सिसला टोटल एनर्जी पॅरलल आहे, हे समजलं का? इथे जी व्हॅल्यू असेल दॅट इज द व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी. 1 2 3 4 5 इथे जी व्हॅल्यू असेल दॅट इज द व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी. हा कोणता ऍक्सिस आहे? एनर्जी ऍक्सिस आहे, बरोबर आहे. आणि हा आहे डिस्प्लेसमेंट ऍक्सिस. सो दिस इज द ग्राफ बिटवीन टोटल एनर्जी अँड डिस्प्लेसमेंट इन एसएचएम. हा ग्राफच आहे कशामधला? टोटल एनर्जी अँड डिस्प्लेसमेंट इन एसएचएम. दिस ग्राफ इज स्ट्रेट लाईन. आणि याला या एक्स्ट्रीम पोझिशनच्या पलीकडे फक्त एक्सटेंड नका करू, त्याच्या पलीकडे एनर्जी नसते, तिथपर्यंतच आहे. तर लेफ्ट कडे इकडे एक्सटेंड कराल. आता काढायचं तुम्हाला कायनेटिक एनर्जी. बघा इथे पार्टिकल आहे, ओके, इथे पार्टिकल आहे, म्हणजे तो पार्टिकल कुठे आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. त्याच्याकडे एनर्जी कोणती आहे? पोटेन्शियल. जसा तो इकडे मेनला येणार त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाईल आणि मेनला पोटेन्शियल एनर्जी होणार 0. म्हणून पोटेन्शियल एनर्जी अशी येणार, ही मेनला काय झाली? 0. आणि जसा तो आणखी राईट कडे जाणार पोटेन्शियल एनर्जी गॉन इन्क्रीजिंग. सो दिस कर्व इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी कर्व. हा कोणता कर्व आहे? पोटेन्शियल एनर्जी कर्व आहे. कसा आहे? कॉन्केव्ह. पोटेन्शियल एनर्जी कर्व इज कॉन्केव्ह. समजून घ्या बरोबर. एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, राईट एक्स्ट्रीमला ही जास्त आहे. मीनला काय झाली? 0 टच केलं बरोबर त्याला. काही ठिकाणी ना हा कर्व असा वरती काढतात, याचा अर्थ मीनलाही काही एनर्जी आहे, बरोबर आहे. त्याचं मिनिंग थोडंसं वेगळं होते. म्हणजे ग्राउंड पासून घेतलं तर तसा कर्व काढता येणार आणि त्याच्या स्वतःच्या पोझिशन पासून घेतलं त्याला टच करायला पाहिजे. मी काय सिंपल पेंडुलमचा जो बॉब आहे ना, त्याचं अंतर जर ग्राउंड पासून घेतलं त्याला मेन पोझिशनलाही पोटेन्शियल एनर्जी असेल. काय बोललो मी, समजलं का? इकडे बघा, हे ग्राउंड आहे, हा बॉब आहे, बरोबर आहे. याचं अंतर जर तुम्ही इथून मोजलं तर त्याला इथेही पोटेन्शियल एनर्जी असेल. अशा केसमध्ये जर ग्राफ विचारला तर तो असा राहील, असा. ही एनर्जी कशामुळे मिळाली त्याला? मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी कशामुळे मिळाली? त्याच्या पोझिशनमुळे, बरोबर आहे. आणि ती पोटेन्शियल एनर्जी बदलणार आणि ती एसएचएम मुळे नाही आहे, ती त्याच्या पोझिशनमुळे आहे. तर असं काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण सध्या त्याचं डिस्कशन करणं म्हणजे काहींच्या डोक्यावरून घालवणं आहे असंही म्हटलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. तर हा कोणता कर्व झाला? पोटेन्शियल एनर्जी कर्व. दोन्ही एक्स्ट्रीमला मॅक्सिमम, मेनला पोटेन्शियल एनर्जी 0.
पण ज्यावेळेस पार्टिकल एक्स्ट्रीमला आहे, इकडे बघा एक्स्ट्रीमला आहे, त्यावेळेस कायनेटिक एनर्जी 0 आहे, एनर्जी 0 आहे. जसा पार्टिकल मीन कडे जाणार एनर्जी कायनेटिक एनर्जी वाढत जाणार आणि मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी टोटल एवढी होणार, मॅक्सिमम होणार. असा जर तुम्ही कर्व काढला, हा कर्व काय दाखवेल? कायनेटिक एनर्जी. सो दिस कर्व रिप्रेझेंट कायनेटिक एनर्जी. म्हणून ह्या कर्वचं नेचर कसं आहे? कॉन्व्हेक्स आहे. जो कर्व कॉन्व्हेक्स आहे तो कायनेटिक एनर्जी, जो कॉन्केव्ह आहे तो पोटेन्शियल एनर्जी आणि जो स्ट्रेट लाईन आहे तो टोटल एनर्जी. दिस इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड टोटल एनर्जी इन SHM. ठीक आहे. इथे काय झालं? इथे दोन्ही कर्व इंटरसेक्ट झाले. याचा अर्थ जेवढी पोटेन्शियल एनर्जी तेवढीच कायनेटिक एनर्जी, जेवढी तेवढी म्हणजे अर्धी अर्धी 50-50. म्हणजे या पोझिशनला जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी आहे. तर तुम्हाला म्हणतील की किती अंतरावर, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन, ॲट व्हॉट एक्स पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आर सेम. बरोबर आहे. मग या पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी हाफ kx² आणि कायनेटिक एनर्जी हाफ ka² मायनस x². हो ना? काय कॅन्सल होणार? हाफ के. x² इक्वल टू a² मायनस x². आला इकडे घ्या. सो ट्वाइस x² इक्वल टू a². सो x² इक्वल टू a²/2. सो x इक्वल टू प्लस मायनस a/√2. म्हणजे या मीन पोझिशनच्या राईट कडे किती अंतरावर? x इक्वल टू a/√2. किंवा लेफ्ट कडे किती अंतरावर? x इक्वल टू मायनस a/√2. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी सेम होतात. बरोबर आहे. समजलं का? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय होतात? सेम होतात. समजलं तुम्हाला? आता इथे थोडंसं आणखी आपण गडबड होऊन राहिली का काही? सरळ लाईनवाला कर्व टोटल एनर्जी, कॉन्केव्ह जो आहे तो वाय, कारण की एक्स्ट्रीमला मॅक्सिमम आहे, मीनला 0 झाले म्हणजे ही पोटेन्शियल एनर्जी आहे. असा जो कर्व आहे तो कायनेटिक एनर्जीचा, कारण की मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम झाली. कोणा एवढी झाली? टोटल एनर्जी एवढी. हे दोन कर्व बिलकुल एकमेकांना टच पाहिजेत, एकाच पॉईंट मधून, अंतर नाही पाहिजे त्यांच्यामध्ये. बरोबर, अंतर आहे याचा तर टोटल एनर्जी जास्त आहे मेन पोझिशनच्या कायनेटिक एनर्जी पेक्षा, असं होणार. ते जे रॉंग असेल. समजलं का तुम्हाला? ओके. आता पहा, मला सांगा एका ऑसिलेशन मध्ये, पहा एका ऑसिलेशन मध्ये एक पर्टिक्युलर व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जीची असो की कायनेटिक एनर्जीची असो किती वेळा रिपीट होते? माझा क्वेश्चन पहा. इथे पार्टिकल आहे, जाऊन मागे येऊन इथे येणार, तर काय झालं त्याचं? एक ऑसिलेशन किंवा एका टोकावून निघाला, इकडे गेला आणि परत इकडे आला, तर एक ऑसिलेशन पूर्ण झालं. एका ऑसिलेशन मध्ये पोटेन्शियल एनर्जीची किंवा कायनेटिक एनर्जीची पर्टिक्युलर व्हॅल्यू किती वेळा रिपीट होणार? क्वेश्चन समजला का? पर्टिक्युलर व्हॅल्यू ती काही असू शकते, तर ती किती वेळा रिपीट होणार एका ऑसिलेशन मध्ये? दोन वेळा. क्वेश्चन समजला? इकडे पहा, दुसऱ्या ग्राफवर घ्यायचं का? कोण सांगे? सांगा अजूनही. किती वेळा? 4 वेळा. हे बघा इकडे बघा, इथून पार्टिकल निघाला. मी काय म्हटलं होतं? पर्टिक्युलर व्हॅल्यू. हा पार्टिकल इथून निघाला तर इथे जी व्हॅल्यू असेल किंवा एक पर्टिक्युलर व्हॅल्यू जी असेल, जाताना 2 वेळा येणार लेफ्ट कडे आणि येताना 2 वेळा येणार. बरोबर, 4 वेळा. समजलं का? डिस्प्लेसमेंट ना एका ऑसिलेशन मध्ये लक्ष द्या, एका ऑसिलेशन मध्ये डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड 2दा रिपीट होते. एका ऑसिलेशन मध्ये डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड 2दा रिपीट होते. तर जाताना एकदा, येताना एकदा. डिस्प्लेसमेंट प्लस किंवा मायनस एक पर्टिक्युलर. बरोबर आहे. आणि एनर्जीची व्हॅल्यू
4दा रिपीट होते, याचा अर्थ एनर्जी पिरियडिकली बदलते, पण जी फ्रिक्वेन्सी डिस्प्लेसमेंटची असेल एनर्जीची फ्रिक्वेन्सी त्याच्या डबल आहे. बरोबर आहे. सो एनर्जी व्हॅरीज विथ डबल फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. बरोबर आहे. एसएचएम मध्ये जर डिस्प्लेसमेंट 2 वेळा रिपीट होते तर एनर्जी 4 वेळा रिपीट होते, म्हणून एसएचएम ची फ्रिक्वेन्सी एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीच्या डबल आहे. बरोबर आहे. सो फ्रिक्वेन्सी ऑफ कायनेटिक एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जीची फ्रिक्वेन्सी किती? टोटल एनर्जी बघा, जे बदलते त्यालाच फ्रिक्वेन्सी असते. टोटल एनर्जी बदलते का? मग टोटल एनर्जी फ्रिक्वेन्सी 0 असेल. बरोबर. पिरियड इन्फायनाइट, जे कॉन्स्टंट आहे त्याला फ्रिक्वेन्सी नसते. सो फ्रिक्वेन्सी ऑफ कायनेटिक एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी इज डबल ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. एसएचएम ची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे, पोटेन्शियल एनर्जीची कायनेटिक एनर्जीची फ्रिक्वेन्सी त्याच्या डबल असते. बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, हे तुम्हाला मॅथमॅटिकली प्रूव्ह करता येते, पण आपण थेरॉटिकलीच लिहून टाकलं. इथपर्यंत समजलं? काही प्रॉब्लेम? एवढा पोर्शन आपल्या नोट्स मधून वाचून घ्यायचा आज. बरोबर आहे. आणि यावरचा डीपीपी मी तुम्हाला उद्या देईन. ठीक आहे. एक पूर्ण डीपीपी केवळ एनर्जीवरच आहे. बंद करा ते.